रागात बोला, भांडून बोला, पण तुम्ही बोला. म्हणजे काही लोक असतात ना, आमचं 20 वर्षांचं नातं अजून आमची एकदाही भांडणं झालेलं नाही, पण आतमध्ये भरलेली आहेत. एकदा जर चान्स मिळाला ना तर काय करतील सांगता येत नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही भांडा. मी तर म्हणते 1-2 फटके पण लावा एकमेकांना, काही हे नाही आहे. 10-20 वर्षांनी प्रॉब्लेम्स यायला लागतात नात्यात, त्यावेळेस हिचं स्वतःचं असं काही नसतं. तिला एका कम्फर्ट झोनमध्ये जगायची सवय लागलेली असते. आणि मग तिला जरी सांगितलं ना तुझ्यासाठी हे टॉक्झिक आहे रिलेशन, तू करू नकोस, तू थांबू नकोस, किंवा तुला चूज करायचं आहे का, बाहेर पडायचं आहे का नात्यातून, तर ती म्हणते नाही, आता ह्या लक्झरीसोबत मी कम्फर्टेबल आहे. म्हणजे तिला नवऱ्याकडून त्या सगळ्या गोष्टी हव्यात, पण तिला ते सोडायचं पण नाही आहे आणि तिला त्याच्यात राहायला पण कम्फर्टेबल वाटत नाही. पण त्या लक्झरीमुळे ते, कारण ती स्वतःच्या पायावर उभी नाही आहे, ती स्वतःचं काही अर्न करत नाही आहे, म्हणून तिला तिथं राहावं लागतं. कारण काही मुलं टॉक्सिकच असतात. सुरुवातीला बोलणं झालेलं असतं की मला हे आवडत नाही, आपण म्हणतो ठीक आहे मला चालेल, आणि मग कालांतराने त्या गोष्टीचा त्रास व्हायला लागतो. तुम्ही ते सहन करताय, तुम्ही स्वतःच्या मीला हरवलं, मी राहिलीच नाही, आणि तुमच्या दोघांचं काहीतरी चांगलं व्हावं म्हणून तुम्ही एकत्र आहे, हे विसरून कसं चालेल. बट वी फॉरगेट अवर सेल्फ इन अ लव्ह. आपण स्वतःला पूर्णपणे विसरून जातो आणि मग वाट लागते आपली. 1970-75च्या मूवीज बघू शकता, त्यामध्ये प्रपोज करण्याची स्टाईल असायची की मला तुझ्याशी लग्न करायचंय. तो डायरेक्ट पॉईंट असायचा की आय लव्ह यू वगैरे काय नव्हतं, डायरेक्ट मला लग्न करायचंय. तिथून पुढे थोडासा कळाला 2000 म्हणजे नाही का 2000 दशक आलं, तिथून मग आय लव्ह यू सुरू झालं. लग्न बघणं दुसरी गोष्ट, अगोदर आय लव्ह यू. आता असं आलं की आय लाईक यू ओनली. कमिटमेंटचा लय प्रॉब्लेम झाला, कोणाला कमिट करायचं नाही. पहिल्या काळात लोक डायरेक्ट लग्न करायची, त्यानंतर रिलेशनशिपमध्ये यायची. आता फक्त सिच्युएशनशिपमध्ये सगळा कार्यक्रम चाललाय. मत पडतात की म्हणजे ते बेनिफिशियल रिलेशनशिप झालंय आता. जसं 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 चाललंय तसं चालू द्या. मी इथे आहे तोपर्यंत एक, तिकडे गेल्यावर दुसरी, मग तिसरी, मग आता आपलं जमत नाही ना मग चला करेक्ट करण्याचा काही विषय नाहीये, एकत्र येण्याचा काही विषय नाहीये. आता असं पण मी काही केसेस बघितलेत की मुली किंवा मुलं बॉयफ्रेंड शिवाय किंवा गर्लफ्रेंड शिवाय राहूच शकत नाही. दे ऑलवेज नीड सबस्टिट्यूट. ह्याच्यासोबत ब्रेकअप झाला की ह्याच्यासोबत बोलायला चालू करेल, त्याच्यासोबत झालं की त्याच्यासोबत, बट ऑलवेज आय नीड समबडी टू टॉक. रात्र झाली 10 वाजल्या की मला कुणाला तरी फोन करायचाच आहे. मग तो माझा बॉयफ्रेंड असेल, तो माझा मित्र असेल, सतत आपल्याला कुणावर तरी डिपेंड राहावं लागतंय. नमस्कार, मी धीरज घोरपडे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचार मंथनवर. सध्याच आपण बघितलं की नेपाळमध्ये जेन्झीज किंवा तरुणांनी उठाव केला आणि जे काय पुढे घडलं ते आपण पाहिलं. सध्याच्या काळात सगळ्यांचा फोकस हा जेन्झीज किंवा तरुणांवरच आहे. पहिल्यापासूनच सांगण्यात आलेला आहे की भारत हा तरुणांचा देश आहे, पण त्याचसोबत अजून तरुणांच्या भरपूर साऱ्या गोष्टी असतात. तरुण हे तरुण असतात, त्यांच्यात ते ताकद असते, सर्व प्रकारच्या गोष्टींचे इमोशनचे इम्बॅलन्स सर्व प्रकारच्या गोष्टी चाललेल्या असतात. त्यामुळे प्रेम नक्की होतं कसं, प्रेम झाल्यानंतर काय करायचं, आणि कधी कधी प्रेम समजा तुटलं किंवा आपलं ब्रेकअप झालं तर त्यानंतर नक्की काय करायचं, या सर्व गोष्टींमध्ये सध्या आत्ताची तरुण पिढी थोडीशी का असताना पण गुरफटून गेलेली आहे. त्याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत बारामतीच्या सायकोलॉजिस्ट आणि हिप्नोथेरपिस्ट सोनाली खाडे मॅडम. तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅडम विचार. थँक्यू सो मच सर. आत्ताच आपण मुद्दा बघितला की सध्याच्या काळात तरुण हे प्रेम ह्या अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये डिप्रेशन आहे, चुकून मागून त्यातून आत्महत्या होतात. महत्त्वाचा प्रश्न, सध्या तुम्हाला प्रेमाची किंवा अफेअर्सची सिस्टीम नक्की काय चालली असं काय दिसतंय तुम्हाला? सर्टनली आता OPD प्रॅक्टिस करत असताना माझ्याकडे ज्या केसेस आहेत त्याच्यातल्या 90% केसेस अफेअर आणि लव्ह रिलेशनशिपबद्दलच आहेत. म्हणजे एकही विद्यार्थी माझ्याकडे असा येत नाही की मॅडम मला कॉन्सन्ट्रेशनचा इश्यू आहे आणि प्रॉपर मला कॉन्सन्ट्रेशनच करायचं आहे. नाही, त्याचं कुठेतरी एखाद्या मुलीने त्याला नकार दिलेला असतो, कुणीतरी हार्ट ब्रेक केलेलं असतं, म्हणून त्याचा कॉन्सन्ट्रेशनवरती म्हणजे परिणाम झालेला असतो. मी कायम सांगत असते कॉन्सन्ट्रेशन असतं, नसतंच असं नसतं, फक्त ते डायवर्ट आहे. आणि मग तुमचं कुणामध्ये तरी कशामध्ये तरी ते डायवर्ट झालेलं असतं आणि मग त्याचा परिणाम म्हणजे जर ती गोष्ट आपल्याला नाही मिळाली, त्याची सवय लागलेली असेल, त्याचा परिणाम खूप निगेटिव्हली लोकांमध्ये होतो. त्यामुळे रिलेशनशिप इश्यूज जे आपण म्हणतो, ट्रस्ट इश्यूज, हे खूप जास्त प्रमाणात आहेत सध्या सोसायटीमध्ये. लोकांना कळतच नाही आहे की कसं मॅनेज करायचं. म्हणजे दे आर ऑलवेज कन्फ्यूज अबाउट द रिलेशनशिप, पीपल्स अराउंड देम, कसं बोलावं, काय बोलावं, कसं मॅनेज करावं, आहे तर काय, नाही तर काय. आणि इतके कन्फ्यूज आहेत की अगदी छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्याकडून नजरअंदाज होतात, मग ते सिली मिस्टेक्स करतात त्याच्यामध्ये. तर रिलेशनशिप्स आता खूप गडबडलं आहे. एवढं तर मला जाणवतं आहे की लोक
लोकांना प्रेम करता येत नाहीये, प्रेम समजून घेता येत नाहीये, आणि असेल तर त्याच्यात सर्वाईव्ह पण करता येत नाहीये सध्याची कंडिशन. सध्या आपल्याला जाणवतंय की जेन्झीज आहेत किंवा जी तरुण पिढी आहे फक्त घेण्यावर त्यांचं ध्यान असतं. आपण काहीतरी त्या रिलेशनशिपला किंवा त्या नात्याला काहीतरी देण्याऐवजी फक्त वरबडणं किंवा घेणं, याबाबत तुमचं काय मत आहे? ऍक्च्युली ज्या नात्यामध्ये देण्याची भावना जास्त असते ते नातं खूप बहरतं. पण ज्याच्यामध्ये काही वेळेस असं असतं की देण्याची भावना असते पण समोरच्याला घेताच येत नाही, रिसिव्हच करता येत नाही, आणि हे सगळ्यात दुर्दैवी नातं की समोरचा माणूस देतोय, ही इज अ गिव्हर, आपण काइंड ऑफ की तो सगळं करतोय ते नातं व्यवस्थित ठेवण्यासाठी, पण घेणाऱ्याला ते कळतच नाहीये, त्याला घेताच येत नाहीये, आणि हे सगळ्यात वाईट लेवलला हे नातं लीड करत असतं. जसं की आपण बघतो आता एखादी व्यक्ती, मी असेल, माझा नवरा असेल, माझा बॉयफ्रेंड असेल किंवा कुणी असेल, तर आम्ही दोघं रिलेशनमध्ये आहोत, तर आमचं एक जॉईंट अकाउंट आहे. मग जॉईंट अकाउंटमध्ये काय होतं की कधी मी 20,000 टाकेल, कधी तो 20,000 टाकेल, कधी मी 10,000 काढेल, मग तो म्हणेल, तो विचारणार नाही मला कशासाठी काढले, कारण मी पण त्याच्यात इन्व्हेस्ट करते तेवढं त्या अकाउंटमध्ये. मग कालांतराने काय होतं की मी फक्त काढत राहते आणि तो फक्त टाकत राहतो, आणि मग मला तीच सवय लागते काढत राहण्याची, काढत घेत राहण्याची आणि त्याला टाकण्याची. पण कालांतराने त्याला त्याच्यातून काही फायदाच दिसत नाही. फायदा म्हणण्यापेक्षा त्याला फक्त टाकतच राहावं लागतंय, मग तो टाकणं बंद करतो. आणि मग टाकणं बंद झालं की मग मला वाटायला लागतं की अरे मला मिळत नाहीये, मला मिळत नाहीये, मला का मिळत नाहीये. हे पैशाच्या बाबतीत नाही, हे प्रेमाच्या बाबतीत. मग कुठेतरी आपण देणाऱ्या व्यक्तीला ग्रँटेड घेतो, आणि त्यामुळे आपण खूप सफर करतो रिलेशनमध्ये की मला हे नाहीये, तू मला ते नाही म्हणजे तू माझ्याशी असं वागला, तू मला ते द्यायला पाहिजे, तू माझ्यासोबत असं करायला पाहिजे. फक्त मुलीच्या बाबतीत नाही तर मुलाच्या बाबतीत दोघांच्याही अपेक्षा असतात, तू असं वागायला पाहिजे, तू असं राहायला पाहिजे, तू हे केलं पाहिजे. आणि ह्या अपेक्षा आणि त्याच्यामध्ये दिलं जात नाही, फक्त पाहिजे पाहिजे, मला पाहिजे, मी स्वतःला प्रोटेक्ट करतेय, स्वतःचं सेल्फ 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 प्रेमामध्ये. आणि मग त्यामुळे काय होतं की कुठेतरी मग समोरच्या व्यक्तीला इतकं ग्रँटेड घेतलं जातं की समोरचा व्यक्ती उबतो आणि मग तो सोडतो की नाही, म्हणजे तुला व्हॅल्यूच नाहीये त्या गोष्टीचं. सो सर्टनली जर आहे, म्हणजे मी कायम सांगते, जर आहे कुणीतरी तुम्हाला देतंय, कुणीतरी तुम्हाला विचारतंय, कुणीतरी तुमची काळजी घेतंय, तुम्हाला हक्काने मेसेज फोन करतंय, तर तो बंद होण्याच्या आधी तुमच्याकडून हे एखादा फोन जाऊ द्या. इट इज रिअली इम्पॉर्टंट. नक्कीच हा फार महत्त्वाचा मुद्दा मांडला की एखादा फक्त देत राहतो, एखादा फक्त घेतच राहतोय, आणि जेव्हा ते बंद होतं तेव्हा मात्र झटका बसतो आणि मग ह्या सर्व गोष्टी होतात. का तर तिथं कम्युनिकेशनचा गॅप असतो, संवाद कमी झाला असतो. प्रेमामध्ये नक्की संवादाचं किती स्थान आहे आणि किती गरजेचं आहे? नाही, प्रेम म्हणजे कम्युनिकेशन. मी तर डायरेक्टच म्हणेल, जिथे नात्यात संवाद नाहीये तिथे नातच काय आहे, त्या नात्याला काय अर्थच आहे. म्हणजे मला काय फील होत आहे हे समोरच्याला सांगूच शकत नाहीये मी, किंवा समोरचा समजूच शकत नाही किंवा ऐकूच शकत नाहीये, तर याला काही अर्थच नाहीये ना ह्या नात्याला. नातं कशासाठी असतं की हे जग दुनिया मला समजून घेत नाहीये रे, किंवा ह्या जगात दुनियात माझ्या विचारांना स्थान नाहीये, किंवा मी कन्फ्यूज आहे. त्यावेळेस कुणीतरी माझा माणूस असावा जो मला समजून घेतोय, तिथे कुठेतरी मला कम्फर्टेबल वाटावं. तो कम्फर्टच तुमच्या नात्यात नाहीये. तुमचा बॉयफ्रेंड असूनही तुम्हाला तुमच्या मैत्रिणींशी तासन तास गप्पा माराव्या लागतायत अशा गोष्टीवर की ज्या गोष्टीवर त्याने बॉयफ्रेंडशी बोललं पाहिजे, पण ते होत नाहीये. याचा अर्थ काय? ज्याच्यासाठी नातं आहे, ज्या कम्फर्टसाठी, ज्या सेफ्टीसाठी, की मला कुणीतरी आहे बाबा मला ऐकून घेणारं, तेच नाहीये, तर त्याला काय अर्थ आहे त्या नात्याला? कम्युनिकेशन इतकं महत्त्वाचं आहे की प्रमाणाच्या बाहेर. म्हणजे तुम्हाला जर एखादी गोष्ट तुमच्या पार्टनरची आवडली जरी नाही ना, तर तुम्ही ते सांगितलं पाहिजे की अरे तू असं केलं ते मला नाही आवडलं. आपण ते दाबतो. म्हणजे खूप नात्यांमध्ये मी बघते बायकांच्या बाबतीत, नवरे काहीतरी वागतात, असंच वागला, ते बोलत नाहीत की तुम्ही हे असं वागलाय ते मला आवडलेलं नाहीये, किंवा असं आहे, किंवा तुम्ही थोडं लक्ष द्या बिहेवियरकडे, मला हर्ट झालं. नाही, शांत बसा. मग त्याला कसं कळणार की त्याचं काय चुकलंय? कारण प्रत्येकाचं एक्सप्रेस होण्याची पद्धत वेगळी आहे, प्रत्येकाची वागण्याची बिहेवियरची पद्धत वेगळी आहे. असा परफेक्ट माणूस आपल्या आयुष्यात थोडीच येणार आहे. त्याला परफेक्ट बनवावं लागतं. नातं हे घडतं जातं, प्रेम पण होत जातं. ते एकदा होतं आणि नंतर आयुष्यभर पुरतं असं नाही, ते होत होत जाणार आहे. मग याच्यामध्ये समोरच्या माणसाच्या चुका पण लक्षात येणार आहे, चांगल्या गोष्टी लक्षात येणार आहेत, वाईट गोष्टी लक्षात येणार आहेत. आणि तुम्ही जर योग्य साथीदार आहात तर तुम्ही त्याला तिथे चेंज करण्याचा, समजावण्याचा, ॲटलिस्ट सांगण्याचा प्रयत्न करता की हे थोडंसं गडबडतंय बाबा, वी शूड मेक इट क्लिअर किंवा मेक इट राईट.
आणि सर्टनली हे कम्युनिकेशन महत्वाचं आहे. रागात बोला, भांडून बोला, पण तुम्ही बोला. म्हणजे काही लोक असतात ना, आमचं 20 वर्षांचं नातं अजून आमची एकदाही भांडणं झालेलं नाही, पण आतमध्ये भरलेली आहेत. एकदा जर चान्स मिळाला ना तर काय करतील सांगता येत नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही भांडा. मी तर म्हणते 1-2 फटके पण लावा एकमेकांना, काही हे नाहीये, पण ते तुमचं बाहेर पडतंय आणि ते दुसरीकडे कुठे नाही पडत आहे. अफेअरचं प्रमाण का वाढतंय? माझ्या नवऱ्याशी नाही भांडू शकत आहे, त्याच्याबद्दलचं जे आहे ते मी दुसऱ्या कोणाला तरी सांगते, आणि मग अफेअर. कारण तिथे ती कम्फर्टनेस. मग ह्याच्याशीच भांडा, ह्याच्याशीच बोला, ह्यालाच सांगा आणि परत नव्याने सुरू करा. आणि हे एका बाजूने नाही चालत, दोन्ही बाजूने ते झालं. नक्कीच नक्कीच. आता फार हा महत्त्वाचा मुद्दा, पण आता ह्या मुद्द्याला सोडून थोडा वेगळा एक प्रश्न आहे माझा. अपेक्षा काय असतं की जे रिलेशनशिप आहे दोघांच्या अपेक्षा असतात एकमेकांकडून, पण काही कधी आपण बघतो की जरा जास्त असतं अपेक्षा, की मुलींच्या अपेक्षा असतात तू मित्रांसोबत फिरायचं नाही, फक्त माझ्यासोबत फिरायचं, माझ्याशी बोलायचं, फिरायला जायचं म्हणलं ते मला घेऊन चल, किंवा हिच्याशी बोलू नको, त्याच्याशी बोलू नको, अशा प्रकारच्या गोष्टी फार वाढलेल्या आहेत. या अपेक्षांमुळे नात्यांवर किती विपरीत परिणाम पडतो. हा, मग त्याला आपण काहीतरी एक शब्द आहे ना, पॉझिटिव्हनेस. सुरुवातीला वाटणारा क्यूट असतो हा पॉझिटिव्हनेस, पण नंतर त्याचा त्रास वाटायला लागतो, बंधन वाटायला लागतं. ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा रिलेशनशिपमध्ये पडता, तुमचा मित्र तुम्हाला विचार कुणासोबत चालली आहे कॉफी प्यायला, तुम्हाला क्यूट वाटतं की अरे मला विचारतोय. पण ज्यावेळेस तो सारखं विचारायला लागतो ना, ह्याच्यासोबत चाललीये, त्याच्यासोबत चाललीये, हे करतीये, ते करतीये, असं करतोय, तसं करतोय, हे सतत चालू व्हायला लागलं की मग त्याचा राग यायला लागतो. सो पॉझिटिव्हनेस आणि तुम्ही टाकलेली बंधनं ह्याच्यात फरक आहे. लूज इन सेल्फ म्हणजे नाही का, स्वतःला त्या प्रेमात हरवून टाक. तुला जिथे जाईल तिथं मीच दिसले पाहिजे, तुला दुसरं काही दिसलं नाही पाहिजे. बट तुम्ही प्रेमात ज्यावेळेस स्वतःला हरवता, ही खूप चुकीची गोष्ट आहे. मी कितीतरी रिलेशन असे बघितलेत की मुलगी म्हणते, आता खूप चांगली हायली एज्युकेटेड पोरगी असते, लग्न झाल्यानंतर म्हणते आता काय जॉब सोडणं किंवा मग सगळं आयुष्य मुलांसाठी आणि नवऱ्यासाठी हे करणं, आणि मग 10-20 वर्षांनी प्रेम कमी होतं, 10-20 वर्षांनी प्रॉब्लेम्स यायला लागतात नात्यात. त्यावेळेस हिचं स्वतःचं असं काही नसतं, तिला एका कम्फर्ट झोनमध्ये जगायची सवय लागलेली असते. आणि मग तिला जरी सांगितलं ना तुझ्यासाठी हे टॉक्झिक आहे रिलेशन, तू करू नकोस, तू थांबू नकोस, किंवा तुला चूज करायचंय का, बाहेर पडायचंय का नात्यातून, तर ती म्हणते नाही, आता ह्या लक्झरीसोबत मी कम्फर्टेबल आहे. म्हणजे तिला नवऱ्याकडून त्या सगळ्या गोष्टी हव्यात, पण तिला ते सोडायचं पण नाहीये आणि तिला त्याच्यात राहायला पण कम्फर्टेबल वाटत नाही, पण त्या लक्झरीमुळे ते, कारण ती स्वतःच्या पायावर उभी नाहीये, ती स्वतःचं काय अर्न करत नाहीये, म्हणून तिला तिथं राहावं लागतं. आणि बऱ्यापैकी प्रेमामध्ये काय असतं की अपेक्षा ॲटोमॅटिकली थोड्याफार असतात, कारण आपण एखाद्यासोबत प्रेमात आहे तर आपल्या अपेक्षा असणार आहे की त्याने माझ्याजवळ बसावं, माझ्याशी बोलावं, माझ्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी कराव्या. पण सर्टनली त्याचं प्रमाण जर एका प्रमाणापेक्षा जास्त तुम्ही वाढवलं तर ते टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये जातं, आणि मग त्याच गोष्टी खूप चुकीच्या वाटायला लागतात, ओव्हररेटेड होतात, ओव्हरवॉल्मिंग होतात, मग भांडणं व्हायला लागतात, संशय येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं, जो त्रास देतो त्याच्यापेक्षा जो त्रास सहन करतो तो चुकीचा आहे. कारण काही मुलं टॉक्सिकच असतात. सुरुवातीला बोलणं झालेलं असतं की मला हे आवडत नाही, आपण म्हणतो ठीक आहे मला चालेल, आणि मग कालांतराने त्या गोष्टीचा त्रास व्हायला लागतो. तुम्ही ते सहन करताय, तुम्ही स्वतःच्या मीला हरवलं, मी राहिलीच नाही, मी माझ्या नात्यात, मी माझ्या रिलेशनशिपमध्ये मी नाहीच आहे, मी फक्त त्याचंच करते, तो फक्त हिजंच करतोय, स्वतः नाहीच काय. मग होणारच की त्रास, मग तुमच्या अपेक्षा वाढणारच. पण तुम्ही एक वेगळे आहात, तो एक वेगळा आहे, आणि तुमच्या दोघांचं काहीतरी चांगलं व्हावं म्हणून तुम्ही एकत्र आहे, हे विसरून कसं चालेल. बट वी फॉरगेट अवर सेल्फ इन अ लव्ह. आपण स्वतःला पूर्णपणे विसरून जातो आणि मग वाट लागते आपली. आता एक फार मला एक वेगळा प्रश्न सुचलेला आहे की आपण बघतोय की 1970 प्रेम काय आत्ताच नाही, जुन्या काळापासून आता आलं. 1970-75च्या मूवीज बघू शकता, त्यामध्ये प्रपोज करण्याची स्टाईल असायची की मला तुझ्याशी लग्न करायचंय. तो डायरेक्ट पॉईंट असायचा की आय लव्ह यू वगैरे काय नव्हतं, डायरेक्ट मला लग्न करायचंय. तिथून पुढे थोडासा काळाला 2000 म्हणजे नाही का 2000 दशक आलं, तिथून मग आय लव्ह यू सुरू झालं. लग्न बघणं दुसरी गोष्ट, अगोदर आय लव्ह यू. आता असं आलं की आय लाईक यू ओनली. कमिटमेंटचा लय प्रॉब्लेम झाला, कोणाला कमिट करायचं नाही. पहिल्या काळात लोक डायरेक्ट लग्न करायची, त्यानंतर रिलेशनशिप मध्ये यायची. आता फक्त सिच्युएशनशिप मध्ये सगळा कार्यक्रम चाललाय. मला पण कमिटमेंट इश्यू काय म्हणतात, कमिटमेंट म्हणजे कुणाला बंधनात राहायलाच नकोय आता. म्हणजे इतकं हे झालंय. मला ते परवा मी ते फोक अख्ख्यांचा कार्यक्रम बघितला, त्याच्यामध्ये अरे आय लव्ह यू काय बोलता, डायरेक्ट म्हणा माझ्याशी लग्न करशील.
पण आधीच्या काळात म्हणजे मला माझीच एक मैत्रीण आहे, तर त्या MP मधून, त्यांच्या काळात पण ते म्हणले कुछ मतलब आय लव्ह यू मतलब शादी का इजहार होता है. म्हणजे त्यांच्यासाठी ते होतं की तुम्ही जर एखाद्या मुलाला आय लव्ह यू म्हटला किंवा एखाद्या मुलीला आय लव्ह यू म्हटला तर ह्याचा अर्थ असा आहे की आता आपण लग्न करणार आहेत. पण आता असं नाहीये. आता असं आहे की आय लाईक यू, म्हणजे मला तू आवडतेस आणि मला तुझ्यासोबत रिलेशनशिप मध्ये यायचंय, बट आय डोंट वॉन्ट टू कमिट की मला तुझ्याशी लग्न करायचंय. आणि हे कशामुळे झालंय? प्रेशर असतं, म्हणजे फॅमिलीचं प्रेशर असतं, मित्रांचं प्रेशर असतं आणि एक खूप मोठी फिअर असते. आपण इतक्या केसेस बघतोय. आता मी माझ्या OPDला इतक्या केसेस बघते, मला पण कधी कधी मनात येऊन जातं अरे हे करायचं की नाही हे लग्न, किंवा द्यायची की नाही कुणाला कमिटमेंट, कारण इतक्या विचित्र पद्धतीने सगळ्या गोष्टी घडतायत. तो सर्टनली काय होतं की जर म्हणजे मुलांच्या बाबतीत कमिटमेंट देणं फार अवघड गोष्ट आहे असं मला तर वैयक्तिकरित्या जाणवलेलं आहे. की मुलं 8-8 वर्ष सिच्युएशनशिपमध्ये राहतील, लिव्ह इन मध्ये राहतील, पण लग्नाच्या वेळेस ते त्यांच्याकडून कमिटमेंट काढणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. लिटरली इट इज अ व्हेरी बिग फॅक्ट. मी इव्हन म्हणते की जी मुलं कमिटमेंट देतात त्यांना मानलं, कारण सर्टनली काय असतं की दे थिंक अबाउट ऑल द सर्कमस्टान्सेस, फॅमिली असेल, फ्रेंड्स असतील, आसपासच्या सिच्युएशन, आणि सगळ्यात महत्त्वाची फिअर पुढे जाऊन हा माणूस बदलला तर, पुढे जाऊन तू म्हणजे आता ते असं पण आहे की लग्नाचं प्रॉमिस करून लग्न नाही केलं तर अजून तुमच्या कोर्टाच्या भाषेत काहीतरी आहे म्हणजे लागते. तर त्यामुळे मुलं घाबरतात कमिटमेंट द्यायला एकमेकांना, की बाबा मी कमिटमेंट दिली आणि समोरचा माणूस चांगला नाही निघाला किंवा सगळ्या गोष्टी खराब झाल्या तर आयुष्यभर अशा माणसाला आपण का जपायचं. त्यामुळे त्यांची भीती त्या ठिकाणी साहजिक आहे. पण मला असं वाटतं की तुमच्या नात्यात कमिटमेंट नसेल ना तर तुम्ही ते नातं जगत नाही, तुम्ही वरवरचं जगता. यू डोंट फील दॅट लव्ह, द इंटेन्स प्रेम जे असतं ना की आता हा माझाच माणूस आहे ना, आय जस्ट वॉन्ट टू डू एव्हरीथिंग फॉर इट, असं नाही होत. कुठेतरी तुम्ही मध्ये एक काच असते, ती दिसत नाही पण ती असते त्या नात्यामध्ये. तुम्ही असं प्रेम नाही करू शकत, तुम्ही फक्त त्या मोमेंट्स एन्जॉय करता. पण तिथेच तुम्हाला की प्यार किया तो डरना काय काइंड ऑफ असं. पण नातं आणि प्रेम ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. जर तुम्हाला लग्नच करायचं आहे, तुम्हाला कमिटमेंटच द्यायची तर त्याच्यासोबत सेफ्टी महत्त्वाची आहे, ग्रोथ महत्त्वाची आहे, कम्युनिकेशन महत्त्वाचं आहे, इंटेन्स तुम्ही एकमेकांना खूप सगळ्या गोष्टींमध्ये सपोर्ट करून खूप पुढे घेऊन जाण्याची ह्या पण गोष्टी महत्त्वाच्या आहेत. समोरची व्यक्ती फॅमिलीमध्ये सूट होतीये की नाही हे महत्त्वाचं आहे. कारण लव्ह मॅरेज करायचं ना आयुष्यभर स्वतःला कोसत राहायचं हे कोणी सांगितलंय. आणि प्रेम म्हणजे काय, बिनधास्त आहे, त्याला बंधनं नाही आहेत, ते उथळ आहे, ते होत राहतं आणि ते एकदम त्याचं काय त्याला काही कुठली व्याख्याच नाही आहे. पण नातं आणि प्रेम ह्याच्यात फरक आहे. म्हणजे तुम्ही नात्याचा विचार केला पाहिजे. प्रेम म्हणजे नाही का, तू नहीं तो कोई और सही, कोई और नहीं तो कोई और सही, बहुत लंबी है जिंदगी सनम, इस जमाने में तू अकेली तो नहीं. का प्रेम हॅपनिंग आहे, होत राहतं. आज ह्याच्यावर झालं उद्या त्याच्या, म्हणजे एक काइंड ऑफ तशा पद्धतीने एक आहे की बाबा अट्रॅक्शन्स होत जातात, माणूस प्रेमात पडत जातो. पण नातं टिकवायचं असेल तर तुम्हाला खूप कॉन्सिस्टन्सली त्याच्यामध्ये ॲक्शन्स, प्रयत्न, मॅनेजमेंट, ॲडजस्टमेंट सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे एक नातं, आणि ते तुम्हाला जमलं पाहिजे. प्रेम हा खूप वरवरचा शब्द समजतात जेनझीज, पण तो खूप डीप इन्सेन आहे. आणि ह्याचे कितीतरी व्याख्या आपण जुन्या बघतो, किंवा प्रेम म्हटल्यानंतर कितीतरी एक्झाम्पल्स आपल्याला की लोकांनी त्यांचं पूर्ण आयुष्य म्हणजे हे केलंय. म्हणजे आपण जे म्हणतो ना की मी तुझ्यावर प्रेम करतो, आधी हेच मी तुझ्यावर प्रेम करतो हे शब्द बोलल्यानंतर आय एम सरेंडरिंग माय सेल्फ टुवर्ड्स यू होतं. आता ते नाही, आता फक्त म्हणायला राहिले की मी तुझ्यावर प्रेम करतो. प्रेम सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन माणसं करतात. मला अजूनही आठवतं, माझा एक मित्र होता रोहित, त्याच्या लग्नाला मी गेले होते. आणि तिथं गेल्यानंतर ऑब्व्हियसली आता बॅचलर असल्यामुळे अजून सगळे लोक विचारतात असं तसं. तर एक श्रद्धा म्हणून माझी नवीन मैत्रीण झाली आणि तिथे बऱ्यापैकी माझे सगळे अननोनच फ्रेंड्स होते. तर ती माझ्याकडे आली आणि शी वॉज लाईक की ऐक ना, तो माझा मित्र आहे, त्याला तू आवडली आहेस आणि तो विचारतो की तुझी कास्ट कुठली आहे. मग मी त्याला आणि तुझा नंबर त्याने मागितलाय. मी म्हटलं तो काय कास्ट बघून प्रेमात पडणार आहे का? तर नाही, ती म्हटली नाही असं. मी म्हटलं तुमच्याकडे कास्ट बघून प्रेमात पडतात का? मग ती म्हटली नाही तसं नाही. मग म्हटलं कसं आहे? त्याला म्हणावं तिचं काय असं ती कास्ट वगैरे काय सांगणार नाही, तुला खरंच ती आवडली असेल तर तिच्याशी जाऊन बोल. मग आत्ता
आत्ताचं हे पण आहे जेनझीचं, कॅल्क्युलेटिव्हली आता कॅल्क्युलेटिव्ह प्रेमात पडतात की म्हणजे ते बेनिफिशियल रिलेशनशिप झालंय आता. जसं 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 चाललंय तसं चालू द्या, मी इथे आहे तोपर्यंत एक, तिकडे गेल्यावर दुसरी, मग तिसरी, मग आता आपलं जमत नाहीये ना मग चला, करेक्ट करण्याचा काही विषय नाहीये, एकत्र येण्याचा काही विषय नाहीये, त्या गोष्टी मॅनेज करण्याचा काही विषय नाही, जस्ट फ्लाईट. म्हणजे एकतर बघा जमतंय होतंय, नाहीतर फ्लाय करा. आणि हे कसं आहे मग, तुम्ही यार फील करता का नाही काही, म्हणजे काय आहे आतमध्ये काय चाललंय, म्हणजे त्यांना ते प्रेमच कळत नाही. आणि मी लास्ट टाइम पण तुम्हाला सांगितलं, मला वाटतंय की ते इमोशनल अॅनेस्थेशिया सारखं झालेलं आहे लोकांचं. कशातच काय वाटत नाही, ना प्रेम होत नाहीये, ना प्रेमातनं बाहेर पडल्यावर दुःख होत नाहीये, काहीच फीलच होत नाहीये. मग जगताय कसं तुम्ही, म्हणजे यू हॅव जस्ट एक्सपिरियन्स दॅट ऑल थिंग्स. मला असं वाटतं की प्रेमात पडल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरची स्माईल हटू नये, आणि तुमचं ब्रेकअप झाल्यानंतर तुमचा म्हणजे खूप तुटले पाहिजे तुम्ही आतून, आणि तुम्हाला रडू आलं पाहिजे, आणि तुम्ही त्या सगळ्या गोष्टीतून पास आउट झालं पाहिजे. दॅट इज द रिअल फिलिंग. यू हॅव टू फील द ब्रेकअप अँड लव्ह ऑल्सो. तर आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं ना, तर तुम्हाला त्या प्रेमाची टेस्ट कळतीये. अदरवाईज तुम्ही टेस्टच नाही केलं, तुम्ही वर्ण बघूनच म्हणताय हा हा चांगलं आहे आणि मला माहिती आहे ते कसं असतं. यू डिडंट टेस्ट इट. म्हणजे ते मला ह्याच्यातला डायलॉग फार आवडतो, तो ए दिल है मुश्किल मला, ती म्हणते ये जो है ना ये बिखरा है टूटा नहीं है. कारण तिला माहिती असतं की म्हणजे तो रडत असतो ना, माझ्या गर्लफ्रेंडने मला चीट केलं म्हणून ती रडत असतं. मग ती फ्रेंड त्याच्याकडे जाते, काय नाव अलीज का काहीतरी नाव असतं ना तिचं. मग ती म्हणते की ये बिखरा है ये टूटा नहीं है, की हे फक्त बिखरलंय, हे फक्त तुम्हाला अनईज फील झालंय, तुम्ही त्याला ब्रेकअप समजताय, त्याला असं तुमचं माझं हृदय तुटलंय असं वाटतंय, पण हे फक्त बिखरलंय. तुटणं बाई दॅट इज अनदर लेवल. आणि ते कधी तुटतं, ज्यावेळेस ते रिअल आहे. ज्यावेळेस रिअल आहे ना, ते तुम्हाला थांबू देत नाही एका जागेवर. म्हणजे मी खरं सांगते, त्या काइंड ऑफ लव्ह आता दिसतच नाही. एव्हरीथिंग इज अ काइंड ऑफ मॅनेजमेंट. असं नाही की हे नाहीच आहे, हे आहे, वो लाखो में एक है. तर मग सर्टनली मग आपल्याला तिथपर्यंत पोहोचता आलं पाहिजे, किंवा मग आपण त्याच्यातलं एक बनलं पाहिजे. पण प्रेमात ग्रोथ पाहिजे, प्रेमात अंडरस्टँडिंग पाहिजे. कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन द लव्ह. आता आपण पाहतोय की Tier 1 Tier 2 सिटीमध्ये काय आलंय की जर एखाद्याची गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नसले ग्रुपमध्ये, तर ते टॅबू समजलं जातं. अरे ह्याची तर गर्लफ्रेंडच नाही, अरे ह्याची तर बॉयफ्रेंड नाही. त्यामुळे हा कमिटमेंट इश्यू वाढतोय असं वाटतंय का? हा, म्हणजे मला तर दुसऱ्यांना दाखवायसाठी रिलेशनशिप मध्ये यायचंय. हो, म्हणजे मी तर ह्याला सहमत आहे की मुलांना खूप प्राऊड वाटतं, शी इज माय गर्लफ्रेंड, किती माझी गर्लफ्रेंड आहे. आणि दे लाईक टू शो की बघा माझी गर्लफ्रेंड कोण आहे. आय डोंट नो, बट हे आहे, इट इज अ फॅक्ट की. आणि गर्लफ्रेंड मुलींचं पण असतं की आय हॅव अ बॉयफ्रेंड, आणि तो एवढा हँडसम, तर असा आहे तर तसं. बट वाट लागली आहे तुमच्या आतून, त्याला सांभाळता सांभाळता इव्हन यू आर इंटरनली डिस्टर्ब्ड, कशाला पाहिजे. खूप पेनमध्ये राहतात मुलं शो ऑफ करण्यासाठी. दे हॅव टू ॲड देअर इन्स्टा स्टोरीज, आणि कळत न कळतपणे इतकं अटॅच होऊन जातात त्या गोष्टींमध्ये. आता असं पण मी काही केसेस बघितलेत की मुली किंवा मुलं बॉयफ्रेंडशिवाय किंवा गर्लफ्रेंडशिवाय राहूच शकत नाही. दे ऑलवेज नीड सबस्टिट्यूट. ह्याच्यासोबत ब्रेकअप झाला की ह्याच्यासोबत बोलायला चालू करेल, त्याच्यासोबत झालं की त्याच्यासोबत, बट ऑलवेज आय नीड समबडी टू टॉक. रात्र झाली 10 वाजल्या की मला कुणाला तरी फोन करायचाच आहे. मग तो माझा बॉयफ्रेंड असेल, तो माझा मित्र असेल, सतत आपल्याला कुणावर तरी डिपेंड राहावं लागतंय. इट इज नॉट लव्ह. इट इज जस्ट की तुम्ही स्वतःला एवढं डिपेंडेंट केलं इमोशनली की तुम्ही एकटे सर्वाईव्हच नाही करू शकत आहे. तुम्ही एकटं म्हणजे चांगलं खुश राहूच शकत नाही. ऑलवेज नीड समबडी. म्हणजे मी हे पण आहे की खूप वेळा असं झालं आहे की ह्याचं दुःख विसरण्यासाठी याच्या प्रेमात पडलो आहे, आणि मग त्याचं पण दुःख घेतलं आहे. होतं असं की हा माझा बॉयफ्रेंड, माझं ब्रेकअप झालं, आता मला चांगलं नाही वाटत आहे, मला खूप त्रास होतोय, तर मी दुसऱ्या कोणाशी तरी बोलायला सुरुवात केलं. पण त्या बिचाराचं काय, तो तर समजतंय ना की तुमच्या रिअल फिलिंग्स त्याच्यासोबत. तर हे खूप होतं सबस्टिट्यूट शोधणं. पण इट इज नॉट ऑलवेज गुड. कधीतरी मग त्या गोष्टी गळ्यात पडतात आपल्या. म्हणजे माझ्याकडे आत्ताच एक केस आली ती की त्याचं म्हणजे एक व्यक्ती होती, त्यांची वाईफ एक्सपायर झाल्यामुळे ते एका रिलेशनशिपमध्ये आले. सबस्टिट्यूट शोधला त्यांनी, पण तो सबस्टिट्यूट आता त्यांच्या अंगलट आलाय.
येतंय लक्षात? तर तुम्ही सबस्टिट्यूट नका शोधू प्रेमात. तुम्हाला जर जेन्युअन फील, तुमचं ब्रेकअप जरी झालंय ना, तुम्हाला एखाद्या माणसाबद्दल जेन्युअन फील होतंय का, की मी ह्याला भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे, किंवा मला खरंच चांगलं वाटतंय का, फक्त माझा टाइम गेला पाहिजे म्हणून तुम्ही भेटताय, हे नीट बघा. कारण तुम्ही सबस्टिट्यूट, तुम्हाला तीच सवय लागेल. आणि मग का होतात डिवोर्स, का होतात, अफेअर्स का होतात? तुम्ही एका माणसासोबत वर्षानुवर्ष का नाही राहू शकत आहे? कारण काय? तुम्हाला स्विच करायची सवय लागली आहे लग्नाच्या आधी. लग्नाच्या आधी तुमचे 4, 5, 6 बॉयफ्रेंड झालेत. लग्न झाल्यावर एका माणसासोबत लॉयल राहणं, प्रेम कराल तुम्ही त्याच्यावर, लॉयल राहाल त्याच्यासोबत, ह्या बाकीच्या गोष्टी. बट तुम्हाला सवय येते बोलायची, तुम्हाला चेंज पाहिजे, तुम्हाला बोललं पाहिजे, आणि हे मग पुढे कंटिन्यू होतं. मग ते रिलेशन ब्रेक होणं, मग कुणाशी तरी बोलणं, मग असं मला कळलंच नाही, मी बोलूनच गेले, असं तर खूप येतात बायका माझ्याकडे. नाही, ते भावनेच्या भरात झालं मॅडम, मला असं कसं नाही कळलं ग बाई. म्हणजे ते थोडंसं ह्या लेवलला जातं. आता याच्या पाठीमागं सायकोलॉजिकल बेस म्हणजे काय आहे, तर त्यांचं लहानपण. कदाचित त्यांना लहानपणी ते मिळालंच नाही आहे प्रेम, ते शोधतात. आणि मग असं होतं कधी कधी की एखादी बाई असते, म्हणजे आता एक केस होती माझ्याकडे, तिला लहानपणी प्रेमच नाही मिळालं कधीच. मग तिचं पूर्ण असं होतं की माझ्या नवऱ्याकडून ते मला मिळेल, म्हणून तिने खूप विश्वासाने हे करून सगळं तिचं, म्हणजे आईने तिचा तिरस्कार केलता, बापाने केलता, भाव असा होता की कुठल्या मुलाशी बोलायचं नाही, म्हणजे इथपर्यंत तिचं ते सगळं लहानपण गेलं. मग मोठी झाल्यानंतर तिने ठरवलं की जे काही असेल ते आता माझा नवरा, मी त्याच्यावर खूप प्रेम करणार, मी त्याला सगळं देणार आणि तो मला खूप सांभाळेल, हे त्याचं एक होप होती. लग्न झालं आणि तिचं नवऱ्यानेही तिला, म्हणजे तिच्यावर प्रेम नाही केलं, म्हणजे तोही असाच. आणि त्याचं लिटरली बाहेर अफेअर आहे. ही वॉज लाईक की माझं पण आहे, तू पण कर, मी काय तुला नाही बोललेलं नाही आहे. मग सर्टनली, बट शी इज अ व्हेरी लॉयल ना. आणि मग कुठेतरी त्याचं असं आहे की मी तुला पैसा देतोय, पाणी देतोय, घर आहे, कपडे सगळं आहे, मग मी म्हणजे तुला पाहिजे ते सगळं पुरवतोय, हे तुला तर तुझ्या गावी घरी पण नव्हतं मिळत. अशा बायका अडकलेत आणि अशा खूप आहेत की नवऱ्याचा अफेअर माहिती आहे, घराची परिस्थिती अशी आहे की घरातून बाहेर नाही पडू शकत. मग अशा वेळेस शी फाइंड द वेज टू एक्सप्रेस. आणि मग ते फक्त दुसरं अफेअर असतं असं नसतं. ते कदाचित ती एखाद्या बाईशी बोलेल, मैत्रिणीशी बोलेल, मुलांशी बोलेल, ती मग कुणाशी भावाशी बोलेल, किंवा जिथे ती कम्फर्टेबल वाटते तिथे ती व्यक्त होईल. इवन तिचं एखादा अफेअर पण होईल, कारण तिला ते मिळतच नाहीये आणि बॉडी नीड्स दॅट. तुम्ही तुमच्या बेसिक नीड आहे ना, म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा आणि सेक्स, हा चार्टमध्ये दाखवला जात नाही चौथा शब्द, बरोबर आहे, पण इट इज अ बेसिक नीड ऑफ अवर बॉडी. सर्टनली काही कालावधीनंतर त्या गोष्टी आपण मॅनेज करू शकतो, करूच शकत नाही, सर्वाईव्ह करू शकत नाही असा विषय नाही आहे, पण कुठेतरी त्या नीड्स बाहेर येतात. आणि कुठेतरी मग तुमचं एक रुतबा, तुमचं पोझिशन, तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन मग तुमचं मन मारत राहता, त्याच एन्व्हायरमेंटमध्ये जगता. बरं, स्वतःवर प्रेम करणं माहीत नाही, कारण सगळं समोरच्यालाच देऊन टाकलं आहे, मग जगायला खूप अवघड जातं. आणि मग याच्यातून मग खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी तयार होतात. म्हणजे हे अगदी झेंझीचं हितून सुरू जे होतं ते मग तुमचं लाईफ टाईम चालू राहते तिथपर्यंत, मग तुम्हाला ती सवय लागते त्या गोष्टींची. त्यामुळे सर्टनली मला असं वाटतं की तुमचं स्वतःला आधी ओळखा, तुमचे नक्की इथिक्स काय आहेत, मॉरल्स काय आहेत, तुम्ही कशा पद्धतीचं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकता, तुम्हाला नक्की किती द्यायचं आहे समोरच्याला, किती नाही द्यायचं, सगळंच तुम्ही देऊन टाकलं तरी मग त्याला व्हॅल्यू नाही राहत. त्यामुळे स्वतःला कीप युअर सेल्फ सेफ इन एव्हरीथिंग. म्हणजे आत्ताही, आणि ह्या काइंड ऑफ आता माणसं पण राहिली नाहीत की तुम्ही सगळंच सरेंडर कराल. नाही, नॉट काइंड ऑफ हीर राजा, अमृता इम्रोज आणि साहिर, नॉट काइंड ऑफ अशा लव्ह स्टोरीजच नाही आहेत आता. आता जे चाललंय ते असं अगदी वरवरच चाललंय सगळं. सो सर्टनली तुम्ही ह्या सगळ्यामध्ये स्वतःला तरी प्रोटेक्ट करा. नॉट ऑल, म्हणजे मी सगळेच नाही म्हणत आहे, पण ह्याला एक्सेप्शनल काही नाती, काही खूप सुंदर नाती आहेत, पण बऱ्यापैकी हे दिसतंय म्हणजे माझ्या केसेसच्या ह्याच्यावरून किंवा असं. आपण पाहतो की दुसरं तिसरं प्रेम हे प्रॅक्टिकल असू शकतं किंवा कॅल्क्युलेटिव्ह असू शकतं. म्हणजे काही लोकांनी बघतो आपण की 18-19 दरम्यान पहिलं प्रेम असतं, तेव्हा ती लोक फुल प्रेमामध्ये अडकलेले असतात, ते त्यात गुंतून गेलेले असतात. त्यांचं वागण्याचा पॅटर्न बघायचा, ते असे लेट डिल्युजनल वागत असतात, पत्र्यावर बसून 2-2 तास बोलणार, पत्र्यावर बसून, त्यांना काहीच प्रॅक्टिकलिटी कळत नाही. त्यांना समाज कोण आपल्याला बघतंय, काय करतंय, काय आपल्याला जस्ट करते, काही फरक पडत नाही. ते त्यांच्या झोनमध्ये गेलेले असतात.
ऑक्सिटोसिनचं प्रमाण हाय पिकलं असतं. नक्कीच नक्कीच. म्हणजे इथे केमिकल लोचा आहे जबरदस्त. पहिल्यांदाच कोणाकडे तरी अट्रॅक्ट झालेलो असतो, इंटेन्सिटी जबरदस्त असते, इंटिमसी असते, स्पर्श पहिल्यांदा होत असतो, त्यामुळे भारावून जातो आपण. आपल्या बॉडीला त्या गोष्टींची सवय नसते, पण आपल्या बॉडीचं बेसिक नेचर रिप्रोडक्शन असल्यामुळे त्याची नीड असते. आणि मग ज्यावेळेस एखादी व्यक्ती आपल्या जवळ येते, आपल्या हृदयाचे ठोके वाढायला लागतात, युअर बॉडी इज प्रिपेअरिंग फॉर दॅट थिंग्स, आणि आपल्याला वाटतं माझ्यासोबत काहीतरी वेगळं होतं आहे, पण तुझ्या बॉडीमध्ये केमिकल रिॲक्शन्स आणि हार्मोनल इनबॅलन्सनेस चालू आहे. आणि मग आपल्याला वाटतं की त्याच्यासोबत जे मला फील झालं ते कोणासोबतच नाही झालं, कारण ते पहिल्यांदा यू जस्ट फील दॅट. पहिलं आहे ना, पहिली कुठलीही गोष्ट खूप प्रिशियस असते. कधी कधी पहिलं अट्रॅक्शन पण असतं, त्याला प्रेमच नाही. म्हणजे मला तर आता हे प्रेम म्हणूच वाटे ना ह्या गोष्टीला, की इंटिमसी त्या लेवलला अट्रॅक्शन असतं. इतकं अट्रॅक्शन असतं की पहिल्यांदाच त्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत होत असतात. हृदयाचे ठोके अचानक वाढणे असेल, हातात हात घेतला तरी आपल्याला अगदी असं काय झालंय आणि काय नाही ह्या फिलिंग, आणि मिठी मारली तरी आपल्या डोक्यातून ती 15 दिवस जात नाही. हे जी मुवमेंट आहे ही फर्स्ट टाइमच होते, कारण पहिल्यांदाच बॉडीने तो एक्सपिरियन्स घेतलेला आहे. बॉडी ह्याच्यासोबत यूज टू नाही आहे. मग सुरुवातीला जो एकदम बहर असतो ना, कितीतरी बायका म्हणतात आधी जसे प्रेम करायच्या तसे आता नाहीत करत, कारण आधी तुमच्या बॉडीला त्या गोष्टींची सवय नव्हती, आणि त्यामुळे ते केलं, काही थोडंसं जवळ आलो, थोडंसं गप्पा मारल्या, थोडंसं बोललो, तोपर्यंत मग ते खूप छान वाटतं. पण एकदा नाही का ते होईपर्यंत, मिळेपर्यंत आपले एफर्ट्स असतात. एकदा ती गोष्ट आपल्याला मिळाली, ती व्यक्ती आपल्याला मिळाली, मग ती ग्रँटेड लेवलला जाते, आणि मग प्रेम कमी नाही होत तर ते बोरिंग व्हायला लागतं. त्यामुळे प्रेम पुन्हा पुन्हा करावं लागतं, वेगवेगळ्या पद्धतीने करावं लागतं. सो सर्टनली असं काही नाही आहे की पहिलं प्रेम म्हणजे असं हे असं काय काय, ते पहिलं ऑक्सिटोसिन एकदम पीक लेवलला असतं. बॉडीला सवय नसते, बॉडीला सवय नसते, आणि केमिकल इनबॅलन्सनेस जबरदस्त केमिकल इनबॅलन्सनेस असतो तो. डेटिंग बिटिंग करेपर्यंत बघा ना कसं असतं, आपण सतत हाय पिकला असतो. पण एकदा रिलेशनशिपमध्ये आलो आहे, आता रिलेशनमध्ये आहोत, आता गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, ती भेटण्याची तीव्रता कमी होते. मिळेपर्यंतची ती अफेक्शन आहे, येतं लक्षात. ती बॉडीची एक केमिकल रिॲक्शन आहे, ते हार्मोनल इनबॅलन्सनेस आहे, तो एक्साईट करतोय आपल्याला. सेरोटोनिन आहे, ऑक्सिटोसिन आहे, सगळे हॅपी हार्मोन्स रिलीज होत आहेत, आणि मग आपल्याला असं वाटतं की वी आर टॉप ऑफ द वर्ल्ड, आणि मी ज्याच्यावर प्रेम केलं जगातला एक नंबर माणूस आहे असंही वाटतं. आपण सगळ्या अतिशयोक्तींमध्ये असतो, पण हे कालांतराने कमी होऊन जातं. आणि त्या वयात तो अनुभव मला वाटतं मुलांनी घ्यावा, पण खूप वर्स्ट नको व्हायला तो अनुभव. त्या वयात प्रेमात पडायला पाहिजे. प्रेमात पडण्याचं वय आहे, तुम्ही प्रेमात पडा, एखादा ब्रेकअप होऊ द्या म्हणजे अक्कल जागेवर येते, आणि ते सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होतात.